राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं इस्लामपूर शहरामध्ये प्रकाश हॉस्पिटल व अजितदादा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा यांनी प्रकाश हॉस्पिटलमध्ये मोठ्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। यासोबत आपल्यासाठी बोलण्यासाठी पूर्ण नियोजन कमिटी आपल्यासोबत आहे। तर नेमके कशा पद्धतीनं त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे व कोणकोणत्या आजारांचे उपचार, त्याचे काय होणारे पुढचे उपचार असतील, त्याचे औषध उपचार असतील किंवा आणि काय गोष्टी लागणार असतील त्या कशा पद्धतीने करणार हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। डॉक्टर नमस्ते। नमस्ते। आपण जे आता एवढं मोठं आरोग्य शिबिर हातामध्ये घेतलेलं आहे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, तर नेमकी काय संकल्पना आहे याच्यामध्ये? दिनांक 22 जुलै ते 22 ऑगस्टपर्यंत सर्व ज्या काळात येणारे सर्व जे रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत पुरवण्याचा संकल्प आहे। याच्यामध्ये सर्व सुपर स्पेशालिटीज, सर्व डिपार्टमेंट म्हणजे मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, ENT, ऑफ्थॅल्म व त्याच्या संबंधित सुपर स्पेशालिटी ह्या सर्वांचे उपचार फ्री ऑफ चार्ज केले जाणार आहेत। सदर कालावधीमध्ये 22 ते पुढच्या 22पर्यंत नोंदणी आहे। ज्या दिवशी नोंदणी झाल्यानंतर त्या रुग्णाला प्राथमिक तपासणी केली जाईल, त्याला पुढची डेट दिली जाईल, त्या दिवशी रुग्णाचे सर्व उपचार केले जातील। या कालावधीमध्ये रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये बाकी कोणताही खर्च येणार नाही। त्यांच्या जेवणाची, नाश्त्याची, 2 वेळेचं जेवण रुग्ण प्लस एक नातेवाईक यांची इथं मोफत केलेली आहे। अजून सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस आहेत, म्हणजे बायपास सर्जरी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, कॅन्सर डिटेक्शन असेल, स्त्रियांच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणारे जे कॅन्सर आहेत, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर, याचं निदान व उपचार इथं फ्री ऑफ चार्ज केले जाणार आहेत। इतर कुठल्याही प्रकारचा कॅन्सर डिसीज जरी डायग्नोसिस झाला तरी त्याचे उपचार फ्री ऑफ चार्ज करणार आहोत। डॉक्टर, तर हे आरोग्य शिबिर आहे हे जिल्ह्यापुरतं, तालुक्यापुरतं मर्यादित कुठवर आहे? हे आरोग्य शिबिर संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे। आम्ही या आरोग्य शिबिराच्या आयोजनामध्ये शासनाचा सहकार्य घेत आहोत आणि त्यांच्या सहकार्यानं संपूर्ण जिल्ह्यातले रुग्ण हे आमचं टार्गेट आहे। काय रुग्ण, किती लोक रुग्ण येऊ शकतात किंवा योजने आरोग्याचा किती फायदा होऊ शकतो लोकांना? याच्यामध्ये आम्ही 10,000 रुग्ण तपासण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमची यंत्रणा करत आहे आणि जे रुग्ण नोंदणी करतायत त्यांना त्या वेळी आम्ही बोलून घेण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे। पहिलं आता आपण जे आरोग्य शिबिर घेणार आहे त्या दिवशी नेमकं उपस्थित कोण राहणार? मोठे म्हणजे मंत्री असतील, आमदार असतील, कोण राहणार आहेत का? आरोग्य शिबिर ज्या दिवशी ठेवणार आहोत त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माननीय आंबेडकर साहेब, सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई हे उपस्थित राहतील असं सूत्राकडून मला समजलेलं आहे। पण नाव निश्चित होतं मी तुम्हाला सांगेन। तर आपण एवढ्या मोठ्या पद्धतीने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे, आता कशी व्यवस्था असणार आहे इथं? किती बॅरेक असणार आहेत? किती, कारण ग्रामीण भागातून लोक येणार इथं, त्यासाठी कशी व्यवस्था केलेली आहे आपण? आरोग्य शिबिरामध्ये हॉस्पिटलच्या पुढच्या भागात 40 तपासणी सेंटर काढलेले आहेत। 40 तपासण्याची ठिकाणं, त्यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर बसतील। तपासण्याची सर्व सोय बाहेर केलेली आहे आणि तपासणीनंतर जे रक्तचाचणी वगैरे आहे, MRI आहे, एक्सरे आहे, याची सोय आतमध्ये आहे। याच्यामध्ये प्रत्येक रुग्णाच्या प्राथमिक तपासण्या केल्या जातील, स्क्रीनिंग केलं जाईल, त्याचा ECG काढला जाईल आणि जर त्याच्यामध्ये निदान झालं तर त्याचे उपचार केले जातील। या शिबिरामध्ये ग्रामीण भागातून लोक येणार, महिला, वयोवृद्ध लोक येणार, काय कालावधी असणार, टाइम कसं असणार आहे शेड्यूल? या शिबिराचं शेड्यूल जे आहे महिनाभर जे आहे ते 9 ते 5च आहे आणि ज्या दिवशी 28 तारखेला उद्घाटन आहे त्या दिवशी 9 ते 5 ही वेळच यासाठी आम्ही नियोजित केलेली आहे। आपण आता संकल्प तर एक 10,000 लोकांचा ठेवलेला आहे। एका महिन्यामध्ये जर ते कव्हर नाही झालं तर पुढे त्याचा कालावधी वाढू शकतो किंवा एका महिन्यामध्ये कव्हर झालं नाही तर हा कालावधी पुढे वाढू शकतो। या ज्या गोष्टी लागणार त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट होणार? फ्री ऑफ कॉस्ट होणार।
हे प्रकाश हॉस्पिटलची पूर्ण मॅनेजमेंट टीम आहे यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे निशिकांतदादा यांच्या मार्फत. आणि जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी नातेवाईक असू देत किंवा ते पेशंट त्यांना जेवणा खाण्याच्या सोयीसह सगळ्या सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. इथं आल्यानंतर 40 बॅरॅकमध्ये त्यांची तपासणी होणार आहे, त्यामुळे त्यांची गैरसोयी शक्यतो तशी टाळली गेलेली आहे. मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं त्याची सुविधा केलेली आहे, त्यांच्या जेवणा खाण्याची सोय केलेली आहे. आणि जरी एका महिन्याचा कालावधी जरी असेल तरी सुद्धा जर पुढं पेशंट जर वाढले तर त्याचा कालावधी अजून वाढवण्याचाही त्यांनी आता डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपलं आरोग्य सुधारावं ही त्यांची अट आहे. एव्हीएन मराठीसाठी शीतलकुमार शेटे, इस्लामपूर. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.